नुकतंच 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली। यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठीचा डंका पाहायला मिळाला। 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे। श्यामची आई या चित्रपटामध्ये ओम भूतकरसह अभिनेत्री गौरी देशपांडे, बालकलाकार शर्फ गाडगीळ, सारंग साठे, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, उर्मिला जगताप, अक्षय गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। विशेष म्हणजे पहिला राष्ट्रीय पुरस्कारही श्यामची आई याच चित्रपटाला मिळाला होता, ज्याची निर्मिती आचार्य अत्रे यांनी केलेली। तर नाळ 2 या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपट म्हणून पुरस्कार मिळालेले आहे। त्याशिवाय सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक पुरस्कार आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचे आशिष बेंडे यांना मिळालेला आहे। तसंच सॅम बहादूर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप म्हणून श्रीकांत देसाई यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। यासह अभिनेता किंग खान म्हणजे शाहरुख खानला जवान या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे। जवान सिनेमासाठी शाहरुख खान आणि 12वी फेल या चित्रपटासाठी विक्रांत मेसी यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेसाठी राणी मुखर्जीला मिळालेला आहे। तसेच सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 12वी फेल ठरलेली आहे। तसंच सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान कठल जॅकफ्रूट मिस्ट्रीला मिळालेला आहे। दरम्यान पुरस्कार वितरण समारंभ लवकरच पार पडणार असून यावेळेस भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा सन्मान प्रदान करतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।